दिनाहुनी दिन माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान आलो शरणागत आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित दीनानाथा कृपाळुआ दीनानाथा कृपाळुआ सांभाळावी आपुल्या नावा सांभाळावी आपुल्या नावा सांभाळावे आपुल्या नावा सांभाळावे आपुल्या नावा आलो शरणागत आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित तुका म्हणे आता तुका म्हणे आता भले नवे मोकळिता भले नवे मोकळिता भले नवे मोकलिता भले नवे मोकलिता आलो शरणागत आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या कृतीप्रमाणे 314व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे विनंती करतात विनंती म्हणजे विनंती का करतात मी शरणागत आलोय माझं सोहित करा मुद्द्याचा प्रश्न एवढाच आहे मी तुम्हाला काय आलो मग शरणागताचं सोहित तुम्ही करायला पाहिजे तुमचा आणि तुम्हाला माझा अभिमान असायला पाहिजे असं महाराजांचं म्हणणं. मग आपलं चाललंय शरणागती आपली 4-5 प्रकारानं सांगितली बरोबर आहे. मग शरण गेल्यावर शरण जाणारा देवापासून वेगळा उरतो का तर उरत नाही उरत. तो देवापासून वेगळा उरत नाही देव स्वरूप असा त्यातला मुद्दा आहे किंवा असा त्यातला अर्थ. देवानं प्रत्यभिज्ञेतून आधी सांगितलं त्याला तू शरण जा आपलं हे चाललंय का नाही काय तमेव शरणं गच्छति सर्व भावेन भारत तत्प्रसादात परम शांती स्थानं प्राप्स्यति शाश्वतम् असा श्लोक आहे. आणि 18व्या अध्यायातला बघितला का कोणी बघितली नाही का बघितलं का नाही बघितलं पण ती पाठ बघितले महाराज पण पाठ कोण कसं काय पाठ होईना म्हणून झालं का ट्रेन नाही बघा ट्रेन बुद्धी फक्त तिकडं झाली बुद्धी काय येतच असते तुमच्या बरं काय ना काय करताय असेल कर ते काय सांगू नका तुम्ही तिकडं काही तिकडं तेच बुद्धी होती या नाही कर्पूर होती तिकडं कर्पूर इकडं झोपती पाहिजे इकडं झोपती पाहिजे. मी आवडीचा प्रश्न आहे आवड नाही म्हणून पाठ होत नाही त्याचा अर्थ तो आहे. तरी आमच्या भावाकडे गेलं तर विष्णूनं पाठ केले असत्या तमेव शरणम म्हणजे त्याला शरण जा म्हणला ती म्हणला देव. शरणागताचे प्रकार सांगितले तुम्हाला अनुकूलाची संकल्प प्रतिकूलाची वर्जन रक्षेची विश्वास हो गोप्तृत्व म्हणून तसा आत्मनिक्षेप कार्पण्य शर्वे याचा आपण 4-5 दिवस विचार केला बरं काय मग जाऊ द्या. मी हे तर तुम्हाला कळलं. मग देव सांगू लागले अर्जुनाला अर्जुना तमेव त्याला शरणम शरण गच्छ नाम जा तमेव शरणम गच्छ
पण कसं जा तर सर्व भावेनं हे पद आहे. कोणतं पद आहे? सर्व भावेनं. भारत नाम अर्जुना. भारत का बोलले तिथं? अर्जुनाचं नाव भारत आहे, त्याच्या वंशीयाचं नाव भारत आहे किंवा भरत वंशात जन्मले ती भारत, असा त्यातला अर्थ. त्यांचा पूर्वज होऊन गेला भरत. कोणता भरत? तर जड भरत नाही, बरं जड भरत नाही आहे, दुष्यंत शकुंतला यांचा पुत्र भरत. ते सोमवंशाचा एक मागील राजा होऊन गेले. भरत मोठा पराक्रमी होता. लहानपणी वागायला जाईल होता, वागायच्या पिजायला ठेवली. कण्वाश्रमात राहता असं ते पराक्रमी. आणि मग मोठा त्याच्या पायावर शंख चक्र पद्म होते. म्हणजे भगवंताची लक्षणे त्या पायावर होती. कोणाच्या? भरताच्या. दुष्यंत राजा आणि शकुंतला. ही शकुंतला गांधर्व विधीने त्यांना केली. गांधर्व विधीने लग्न केलं अरण्यामध्ये कण्वाश्रमात. आणि तिच्या श्रीमान झाला आणि तिला मुलगा झाला. आणि त्याला सांगितलंच होतं तिला की तुला मुलगा होईल ती माझा उत्तराधिकारी बनवी, तू मला अंगसंग दे, अशी जबान त्या त्याला दिली होती. कोणी? दुष्यंत. आणि त्या दुष्यंत राजानं हे पराक्रमी झाला. कोण? भरत. भरत पूर्वज यांचा. धृतराष्ट्र, पंडू इत्यादी सगळे भीष्माचार्य सगळ्यांचाच पूर्वज कोण होऊन गेला? भरत. त्याच्या अगोदर एक कुरु होऊन गेला. कुरु म्हणून कुरुक्षेत्र नाव पडलं. त्याच्या अगोदर होऊन मूळ गेला कुरु. मेन पूर्व यदूच्या वंशात. यदूचा पोरगा यदू त्याचा पोरगा ये तिचे पोर नाही शर्मिष्ठीची. हो नाही यायची पोराची ये ती देवयानी आणि शर्मिष्ठाला 2 बायका होत्या ना. त्यापैकी देवयानीची यदून तुळस, बरोबर आहे, द्रव्य आणून पुरू. हे पोरं त्याच्यापैकी पुरू धाकटा या तिथंच आहे, पण शर्मिष्ठेपासून झालेला आहे. असा त्याच वंशात म्हणजे पुरूच्याच वंशात काही कालांतरानं कुरु म्हणून कुल कौरव नाव आलं. किंवा पुरुमुळं कौरवी म्हणतात त्यांना. कुठं जर कधी ज्ञानेश्वरी कुठं नाव येईल, कोण्या ग्रंथात महाभारतात कधी कधी त्यांना कौरव हे म्हणतात. कोणला? पांडवायला कौरवायला. आणि कौरवायला कौरव तर प्रसिद्धच आहे की कौरव 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 कौरव. मग कौरव पांडवही कौरवच आहेत हो, फक्त पंडूपासून जन्मले म्हणून पांडव ओळखण्यासाठी ते पांडव हे कौरव. वास्तविक पांडव कौरव दोन्ही कौरव आहे. गुरुच्या वंशात कौरव आणि भरत वंशातले असल्यामुळे सगळेच भारत आहे. मग धर्मराजाला भारत आणि धृतराष्ट्र सुद्धा भारत. मग अर्जुनाला इथं भारत म्हणले. का भारत म्हणले? तर भरत वंशात जन्माला असतो म्हणून भारत. हो मग काय? तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. म्हणजे सर्व भावानं अर्जुना त्याला तू शरण जाय. सरळ अर्थ. मग काय होईल? तत् तत् नाम ब्रह्म किंवा त्याचा प्रसाद. तत् नाम त्याच्या. मग काय? तत्प्रसादे त्याच्या प्रसादाने पराम शांती. तुला कोणती शांती प्राप्त होईल? पराम शांती. पराम शांती म्हणजे निर्गुण शांती, ब्रह्मशांती. कोणती शांती? ब्रह्मशांती अंगी होते उमटती ठसे. तुकाराम महाराजांनी त्या शांतीचं वर्णन केलंय. हो आणि मला वाटते तशी राजस शांती, तामस शांती आणि सात्विक शांती. शांतीत हे बरोबर 3 प्रकार. राजस शांती मग तुला मिळेल त्याचा प्रसाद प्राप्त झाला. त्याचा प्रसाद कोणाचा? देवाचा प्रसाद. लोक साखरेला पेड्याला बर्फीला नारळाला म्हणतात देवाचा प्रसाद आणि त्याच्यातच खुश होतात. इतके खुश होतात आम्हाला प्रसाद मिळाला. आम्हाला ह्याचीच गरज आहे. त्याचीच गरज. त्या पांडुरंगाच्या मंदिरात जातात त्या दिवशी बघितलं आपण पुढला देवाच्या दर्शनाला बारी कमी, प्रसादाच्या बारीला जास्त. त्या गोळ्याच्या गोळे लाडू मिळते तर तिथं पाठीमागून येईल. हो त्याला बारी नाही करावं, देवाच्या बारी इतकी. मला कशाची बारी आहे विचारलं ते मला प्रसादाची. वा त्या बारीला लागली. काय गोळ किती मिळते मला माहित नाही.
दोन फुकट काही तर एकच आहे. पैसे द्यावे बर पण ती कशामुळे घ्यायची ते देवाचं घरी नाही प्रसाद. प्रसाद. किती अवघड आहे महाराज. आणि हे अज्ञानी लोकांना तेच खरं आहे ना. आपण तसं सांगितलं पाहिजे. नाही सांगावं तर त्यांची अश्रद्धा होईल ना. हो. काय हे प्रसाद प्रसाद काय प्रसादे सर्व दुःखाना हन्न शोपजाय प्रसन्न चेतसो ह्याशो बुद्धी परिवतिष्ठते. अर्जुना माझा प्रसाद प्राप्त झाला सर्व दुःखांना हानिनश्य उपजायते. म्हणजे सर्व दुःखांची हानी झाल्याशिवाय कोणतं दुःख त्या जीवाच्या पाठीमागे राहत नाही, त्या माणसाच्या पाठीमागे राहत नाही. हे कोणाचा प्रसाद मिळाला म्हणा देवाचा प्रसाद. तेव्हा प्रसाद म्हणून तर बोंबलून सांगितलं तुकाराम महाराजांनी देवाच्या प्रसादे करारे भोजन फळ कोण कोणाधिकारी ब्रह्मारिकाशी दुर्लभ उचिष्ठ नका मानू वीट ब्रह्मरसी. ते ब्रह्मरस आहे बाबा, त्याच्यात वीट मानू नका. ब्रह्मारिक देवाला इंद्र चंद्रांना हे प्रसाद मिळत नाही. चित्ताची प्रसन्नता त्यांना नाही तळमळ बनला त्या इंद्राजी देवायला. इंद्राला एकच लक्षात एक मय पद कोणी घेते का काही. सदा कटकटी 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 त्याला झोप येत नाही. बनला काय झोपायला गाड्यान पलंगण हेन तेन. तिथं काय मला त्याचे गाडी साफ करायला भूतसेन चाकर होता ना. ते तर ते पारधी झाला होता. त्या शिवला म्हणत नाही का पारधी झाला नाही का हो. त्या पारध्यानं बाण हरणीला मारतो. ते हरणे बोलते पुन्हा हरण बोलते. ती त्याची दुसरी बायको बोलते. ते हरण बोलले ना पारध्याला. मग पारधी कोण होता ते इंद्राच्या गादी धारणारा माणूस आहे. त्याचं नाव आहे भूतसेन. काय नाव आहे त्याचं? हा आमच्या नामदेवराच्या गाथ्यामध्ये ते वर्णन केले नामदेवरायाने. ते म्हणले ते शिवरात्रीची कथा नामदेवराच्या गाथ्यात आली ना, त्या गाथ्यामध्ये वर्णन केले. नामदेवराय म्हणले हे भूतसेन चाकर होता. ते भूतसेन नावाचा चाकर इंद्राची गादी झाडायला होता. गादी साफ करायला आचरण करायला. आणि ते त्यात सेवेत चुकला. म्हणजे शाप देऊन टाकला. तो मूर्खा स्वर्गामध्ये सेवा करण्याच्या लायकीचा नाही. तुला मृत्यू लोकाला पारध्याच्या पोटाला जावं. ते पारधी पन्ना हरणीला बांध धरणारा त्या शिवरात्री दिवशी. आणि मग रात्रभर बेल व्हायला का पडला सहज पडला. माझी म्हणून पूजा मांडली त्यानं रात्रभर शिवरात्रीची. हे प्रवृत्ती वाक्य की नाही भाऊ. हे कोणते वाक्य हे पुराणामधले शास्त्रामधले प्रवृत्ती वाक्य असतात. लोकांना प्रवृत्त करण्यासाठी. जन्मभर पारदाळपणा करावा, हरण मारावे आणि सहज बेल तोडून पडावा आणि महादेवानं त्याला विमानात बसून यावं. मग तुमचा आमचा का उद्धार करणार नाही. ते पारदे असून उद्धार केलाय नाही भाऊ. आपण तर माळकरी आहेत. मग का उद्धार करणार नाही महादेव. आपलं त्याच्यासारखं होईना निष्ठा नाही. त्याच्यासाठी नाही प्रवृत्ती वाक्य असतात. आणि बरोबर आहे पण शापित आहे. की पहिल्या जन्माचा शापित आहे. त्याचा उद्धार झाला पद्मपुरेला. कुठं पद्मपुरेला असं वर्णन नाही दिलं. असो आपलं काय चाललंय की स्वर्गाधिक देव इंद्र चंद्र जरी असले तर त्यांना निश्चित तळमळ आहे. त्यांना देवाचा प्रसाद मिळू शकत नाही. देवाचा प्रसाद मिळणे म्हणजे चित्ताची प्रसन्नता होणे. चित्ताची लेखे चित्ताची प्रसन्नता. ते तर विगणे नाही समजता संसार दुःख. संसार दुःख कोणते जाऊ शकत नाही असा देवाचा प्रसाद असतो. आणि असा प्रसाद मिळेल तुला त्याला शरण गेल्यावर. आणि मग सर्व दुःखाची हानी होईल अर्जुना असे देव बोलू लागले. आणि त्या श्लोकामध्ये तमेव शरणं गच्छ सर्व भावेन म्हणजे कायेन वाचेन मनान. बरं काय आता ते त्याच्यावर उभी आहे. हो काय बोलते दया अहम वाचा चित्त अंग येऊन या शरण मोहदती का गांगरी घाले जैसे. एका तुकड्यात बघा दोन दोन शब्द आहेत. दया त्याला तत् नाही का तत् प्रसादात दया अहम वाचा चित्त अंग काय काय द्यायची नाही गाव त्याला. चित्त द्यायचं, त्याला वाचा द्यायची, त्याला चित्त द्यायचं आणि त्याला अंग द्यायचे म्हणून.
अंग म्हणजे हे शरीर हा? हो मग इतकं आणि मग असं इतकं गेल्यावर आणि मग ती शरणागती झाली तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण लीग मग त्या दृष्टांत तिला महोदधी का कांगरी झाले द्यायचे समुद्राला जसं गंगेचं पाणी सर्व भावानं जातं लाकडं टाका फुलं टाका काही टाका गडूळ असू निर्मळ असू ती गंगा बिचारी गोदावरी म्हणा कावेरी म्हणा सर्व भावानं आपल्या पतिराजाला समुद्राला मिलन पावतं त्यात काही चोळून ठेवीत नाही ती गंगा है ना सर्वस्व अर्पण करते ती गंगा माता त्याप्रमाणे आपण त्या ईश्वराला असं शरण गेलं पाहिजे हो मग महोदती का गांगरी घाले देश मग काय होईल मग असं शरण गेल्यावर काय होईल तमेव शरणं बरं काही तमेव शरणं गच्छे ना या पदाची ओळी आहे पण तत्प्रसादात पुढे एक पद आहे तत्प्रसादात त्याच्यावर पण काय मग तयाचे प्रसाद हा सर्वोपशांती प्रमदी हा कांत होनी स्वानंदे स्वरूपीची रमशी हा हो त्याचा प्रसाद मिळाल्यावर तर तयाचे प्रसादे त्याचा प्रसाद मिळाल्यावर सर्व शांती प्रमदे कोणती शांती तुम्हाला मिळेल सर्व शांती ती बी प्रमदा ती कोणती तुमची बायको होईल बर काय ती बायको होईल म्हणून तर वर्णन आहे सर्व शांती प्रमदे काम तू होऊन या म्हणजे सर्व शांतीचा तो नवरा होशील ना आणि स्वानंद रमसी स्वरूपीची रमसी स्वानंदात म्हणजे आत्मानंदात आणि आपल्या आत्मस्वरूपात तू रमशील आणि सर्व शांतीचा नवरा होशील ही आपल्याला बायको करायची नाही कोणती हा हा पहिली बायको कोणती करायची आपल्याला शांती नाही तिच्या अगोदर विरक्ती करावं लागते भक्ती विरक्ती हा पहिली तर बायको भक्ती पुन्हा विरक्ती पुन्हा शांती आणि पुन्हा मुक्ती किती बायका झाल्या माझी पाटील मग पंढरपूरला कोणती न्याव चला बोला आता कोणती न्याव माझी पाटील पंढरपूरला आता तुम्ही जायचं ना कवाबी मग कोणत्या ही लुगडेवाली पहिली आणि ह्या मागल्या चार हा मग किती झाले सांगले नाही भाऊ ह्याच्यातली कोणती न्याव पंढरपूरला बोला भक्ती विरक्तीत न्यावं हा हिला घरीच ठेवावं लागेल तुम्ही ह्याला कोणलाच नेत नाहीत मागायला कोणलाच नेत नाहीत मागायला काय नाही लुगड्यावरही नेते ती नाही नेत हिला त्या तुमच्या कोण आहेत आणि ह्या काय करणार आहेत तुमचं ह्या खऱ्या कल्याण करणार आहेत पण तुमच्या डोसक्यात नाही विश्वास त्यांच्याबद्दलचा या बायका त्याच्यात स्वरूप शांती म्हणजे निर्गुण शांती स्वरूप शांती म्हणजे कोणती शांती तिलाच ब्रह्मशांती म्हणतात तुकाराम म्हणा तिलाही ब्रह्मशांती म्हणजे गाठ्यामध्ये ब्रह्मशांती अंगी वसे नाही उमटती ठसे तर ब्रह्मशांती अंगी वसे शांती परते नाही सुख शांती पुरते नाही सुख येर अवघेचे दुःख म्हणून शांती झाला उतराल पहिलं तिला लोक म्हणतात शांती 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 काय माणूस शांत आहे असं म्हणतात ते रजगुणाची शांती तसरच नाही हो ती काय करायची रजगुणाची शांती लय काही लोक गरीब असतात किती कातळ त्याला राग येत नाही का होडे करून घेतात ते लोक ते गाय चालायची असते लोकांच्या घराला मग का चोरत ते धनी ते का तू द्या काय व्हायले आपली माऊली होते हा माऊली कशी होती महाराज किती राग आला लोकांना तर माऊली रागात येत होते का आपले कवच नाही रामकृष्णाचे बाप रागात येत नव्हते किती कोणी कातवा राग करीत नव्हते गाय चालत होते गाय चालायची होती होते ना गाय चालायच्या त्यामुळं राग धरल्यानं कसं जमल किंवा धनगर लोकायला धनगर लोक लई गरीब महाराज तुम्ही बघा ना धनगर गरीब असते की नाही हा काय किंवा कोणा ते गरीब असतो मग त्यांच्याकडे शांती आहे का मग का मग गरीब असते मेंढ्या चालायच्या सगळ्याच्या धुयात जायचं असते गरम होऊन कसं जमन
बरेचसे लोक व्यावहारिक खरे शून्य व्यवहारातले माणसं गरम होत नाही गरम होत नाही. आमचा सावकार बी तसाच होता, गरम होत नाही. हळूहळू हळूहळू असं कधी वागलाच नाही. लई दमदार लोक शांत वाटत नाही. शांत आहे काय हो तुका म्हणे सर पटुले तैसा कटी माझी खुले. हा शांत असा बसते सर उग एखाद्याला म्हणजे काय शांती धरली त्या हा ती शांती काय ती शांती तर सरती काय रजोगुणाची शांती आहे. गरम व्हायला गेलं तर उगं नुकसान होत असतं. कशाला गरम व्हायचंय किंवा मूर्खाच्या नादी काय लागा ती वळ्या फुकून देईल म्हणून काही म्हणलं दोन वाकलं बोललं तर दोन शिव्या दिल्या तरी सहन कराव्या अशी भावना आहे. म्हणजे कोणती शांती आहे? राजेश शांती आहे. ही काय कामाची इथं ही राजस शांती आहे. हे तर शांतीचा जेवळा नाही, हा ते तर सुख विसरून न निघे काही. हो ऐसा पाप याच्या ठाई न वसी. मान्य आहे ना मोक्ष मिळत नाही त्याला शांतीच पाहिजे. पण कोणती शांती पाहिजे हे चाललंय आपलं. हे रजात्मक शांती का? हा दुसरी तामस शांती आहे. मांजर गपचीप बसते वेळाची. मांजर तिथं तिथं छिद्र आहे तिथं जाऊन गपची पाय सुद्धा हलवित नाही, कान सुद्धा हलवित नाही, शेपूट हलवित नाही, आवाज होत येत नाही. निश्चळ बसतो. कशासाठी बसत? उंदीर पकडाय बसत. बरोबर आहे ना. त्याला बिडालक न्याय म्हणतात. कोणता न्याय? बिडालक. बिडालक म्हणजे मांजर बरं का. बिडालक मांजराला नाव आहे. बिडालक न्याय शांती आहे. हे तामस शांती नाही भाऊ. तिला माहिती आहे गपची बसलं उंदीर येणार मी गटकून त्याला खाणार. हे नाही भाऊ. तसे लोक नसतेत होय. तसे लोक नसतेत का होय? ठीक आहे साहेब. शांत राहतात त्याचा काटा काढल्याशिवाय ही तामस शांती. आणि दुसरी शांती तिसऱ्या नंबरची चांगली ती जरा त्या दोन्हीपेक्षा चांगली सात्विक शांती. राग येतो, राग खूप येतो, पण विवेकानं घटायचा. कशानं? विवेक नाही. आपल्याला तुकाराम महाराजांनी ज्ञानोबांनी सांगितलं की राग करू नको, विनाकारण त्याचं नुकसान होईल. काय होतं नाही असं वागायला पाहिजे. आपण महाराज आहे, कीर्तनकार आहे, आपण प्रवचन बोलतो, त्याचं नुकसान होईल असं त्याचं नुकसान झाल्यावर मग आपल्याला काय आहे थोडं बोलावं धुनपाव हे खरं आहे. पण त्याचं येणं काही प्रकरण वाटायला वळ्या फुकून होते त्याचा काटा काढावा. आणि काढीत नाही का महाराज लोक एकमेकाचा काटा दोस्ती बिघडल्यावर काढतेच नाही काटा. आणि महाराजांना महाराज मारलेले ऐकत नाही तो तुम्ही. पण महाराज महाराजाला मारतात असं नाही. महाराज कोणा शेजारीला मारू शकतो बिघडल्यावर काय. पण त्याच्याकडे सात्विक शांती नाही ना. सात्विक शांती विचारणं माणूस म्हणतो नको वावभर जोडायचा जवळ चुली गेला तर पटावर खाई ठेवले कोण विचार. सात्विक शांती ही सात्विक आहे. नको पटावर जोडा इथंच राहून जाईल. त्याला मारलं तर आपल्याला अटक व्हावं लागलं आणि ती बिचारा जीवांशी वेगळा तो एक नुकसान आहे. त्यापेक्षा पटावर गेली म्हणा राग करायचा. हे असं विवेकानं घोटलं. त्यानं अन्याय जरी केला असला त्यानं कशानं घोटला? विवेकानं. शांत आहे. त्याचा राग नाही केला. खाऊ द्या खाल्लं तर आपलं किती गेलं 2-4 गुंठे 10-5 गुंठे गेलं जाऊन दुसरं आपण करू काय त्याचं असतं नको जाऊन काय संग येणार आहे काय असा विचार त्याच्या चित्तात आला आणि त्यानं शांत मनानं ते पटावर धुळा काढलेला सहन केला. तशा तर की नाही हो. ही कोणती शांती आहे? तैसे राग द्वेष निमाले हो तरी भरमीचे साम्राज्य आले हो. मग तो भोगी सुख आपुले आपण हा ती ब्रह्मशांती हो. राग द्वेष गेले का ब्रह्मशांती. इथं राग आलाय द्वेष आलाय त्याचा पण विचारानं घोटला. काय विचारानं कशानं घोटला? विचारानं घोटला. हा तर ही शांती आहे सात्विक आणि ही दोन्हीपेक्षा चांगली आहे. दोन्ही आपुलीचं द्वारा हा ती पेटली बिचारा हा ते तर क्रोधाचा थारा नाही. ती ब्रह्मशांती आहे. हा ती ब्रह्मशांती हो. ही शांती का तुम्ही बोलायली सगळी कोणती शांती? ही ब्रह्मशांती आहे आणि ती ब्रह्मशांतीच महत्वाची आहे. ही सात्विक चांगली कारण काय सात्विक शांती ब्रह्मशांतीचं साधन आहे. लक्षात आलं की मी बोललेलं
ब्रह्मशांती एवढा टिका तोपर्यंत ती राजस टाकून द्या आणि तामस तर टाकूनच द्या. तामस शांती मांजरीसारखी कामाची नाही. मांजरीसारखी जप धरायची, गपची बसायचं आणि त्याचं मुंडक उडवायचं. ही असली शांती नका धरू. मांजरीची शांती कामाची नाही, तामस आहे. आणि धनगराची शांती राजस आहे. उदाहरण तुम्हाला दिले, ती राजस आहे. धुराचार लोकांची ते गाय चारण्यामुळे गपची बसणं हे नाही धरणं, हे काय कामाचं. हे दोन्ही शांती इथं कामाच्या नाहीत. हा सात्विक बरी आहे. विचारानं घोटा कसं भाऊ, विचार विचारानं हे घोटायला पाहिजे, पेलायला पाहिजे विचारानं. आणि हे विचारानं पेललं जमतं असा विचार. आणि ज्याला रागात विचार येतो त्याला संत म्हणाय हरकत नाही. रागातही त्याला काय येतो, विचार येतो, त्याला संत म्हणाय हरकत नाही. तिथं बघा हनुमंतराय शेपुटी बाई गेली समुद्राच्या काठावर. शेपूट विजविणार ते समुद्र म्हणला, हनुमान माझा शेपूट घालून, माझा शेपूट का घातलंच माझ्यात. इतकं तापलं ते तुझं शेपूट, ते चिंध्या गुंडाळलेलं, चिंध्या झालेलं. ते काय साधा अग्नी होता का म्हणा, वडवांडा होता ते. आणि हनुमंतराच्या कासाला लागला होता. त्यांचा ती भाऊ आहे आणि बाप आहे आवारा. हा म्हणून तर मरुत मारुत म्हणी काय ती गाणं मिळून नंतर गाणे ती. आणि ते शेपूट इतकं गरम झालेलं आहे सुमादात बुडवीशी पाणी उकळलं. म्हणजे पाण्याला काय येईल, आणि उकळी आलेलं पाणी म्हणलं की माशां मगरी तितकं गरम पाणी ते जाऊन जीव वाचू शकत. त्याला थंड पाणी पाहिजे ना. गरम पाणी जमत नाही माशा मगरीला, मरून जाते नद्या. त्याच्यासाठी तू काठावर ठेव शेपूट, असं पसरू, मी लाटा मारतो आणि इळून टाकतो. असं करू आपण. हनुमंतरांनी ती मान्य केली. पण ते शेपूट विजयराव लंकेकडे परतून बघितलं. बाबा 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 धडा 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 डोम लागलाय. आणि पेटल्यावर ते जळू लागल्या, कडकड कडकड आवाज येते बरं का, वाजत होते. हा मला वाजायले. अरे चौकून कुठं 4 बोट जागा नाही बापा, सगळी लंका पेटली, चौकून पेटली. आता आणि इतक्या पेटण्यात सगळी जळाल्यावर सीता राहिली. सगळं गावात पेटलं तर ती सीता आता नक्की म्हणलं अशोक कोणा न्यायला राहत आहे का, ती जळून जाते. अशोक नाही, सीता जळालीच. काय उपयोग केला नाही. इथं मला शुद्धीला झाडलं आणि शुद्धी केली. आणि रामाला आता परत काय सांगू, शुद्धी करायला गेलो, मला रागच आला आणि मग मी लंका पेटून दिली, त्याच्यात तुम्ही बायको जळाली. हे सांगू का आता रामाला, मूर्खपणा केला नाही. महाराज हनुमंतराची तर रागात आले. यायला का नाही राग, ते म्हणले गदळा आहे अग्नी, त्याची बघतो गमत. कोणाची अग्नी, त्याला रामाच्या कितीला जाळाव, हा बघतो गमत. गरम झालं हा, त्याला कळायला पाहिजे. मी त्याला भोजन दिलं, जेवायला दिलं, खायला दिलं, हे सगळं, आणि त्यानं रामाची सीता जाळाली. गरम झाली. गरम झाल्यावर अग्नी म्हणला मारुतीला तुम्ही गरम होऊ नका. मी कसा जाळेल सीतेला, पतीवरच आहे, तिला मी जाळू शकत नाही. तुम्ही बघा सुरक्षित आहे. जशाच तशी पण ती मारुतीला जाऊन बघितली, खरंच तिला कुठं धक्का नाही लागला. सगळं जाळे भाऊ चाललं पण तिला नाही धक्का लागला. मानलं मारुतीला, मानलं. पण मारुतीला म्हणजे विचारात रागात विचार करीन तीच खरा धन्य. नाही तर मी नाश करीत होता, अग्नीला मारून टाकीत होतो. पण रागात विचार असावा, आणि रागात विचार असणं गरजेचं आहे. बरं तिथं वर्णन आले, तिथं ते वर्णन मला वाटते, क्रोध मांगला चांडाळ जळे निर्षे मांग विटाळ, क्रोध त्याहुनी अमंगळ नव्हे निर्मळ स्नानदाने. हो मला वाटतंय रागात विचार येतो, म्हणजे क्रोधात सुद्धा विचार येतो, तो भगवत भक्तच असतो माणूस. लक्षात आलं. पण ब्रह्मशांती एवढ्यानं म्हणता येत नाही, एवढ्यानं ब्रह्मशांती नाही. मग ती शांती ब्रह्मशांती केव्हा येते, केव्हा ही अगोदर सात्विक शांती अंगात आणावी. म्हणजे विचारानं राग घोटीत जाव. कशानं घोटीत जाव, विचारानं राग घोटीत जाव. आणि विचारानं राग घोटून आणि मग आणि हे करावं. लक्षात आलं की नाही.
आणि मग त्याच्या पुढे येते ब्रह्मशांती. ब्रह्मशांती आली का रागच येत नाही, उठतच नाही, क्रोधाची उर्मीच उठत नाही, त्याच्या अंतर उर्मीच उठत नाही क्रोधाची. मग ती उर्मीच नाही उठणं, तिचं नाव आहे ब्रह्मशांती. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी. शुभाशुभ हो म्हणून ते ब्रह्मभूत प्रसन्नात्मा आहे ना. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, जो ब्रह्मभूत झालेला प्रसन्नात्मा आहे. न सोचती म्हणजे शोक करीत, न कांक्षती कशाची अपेक्षाही करीत, अशी स्थिती त्याची असते. म्हणून ब्रह्मशांतीला महत्व आहे बरं काय. आणि तिथं ते सांगितलंय अशा प्रकारची ही ब्रह्मशांती देवाचा प्रसाद आहे. देवाचा प्रसाद मिळाल्यावर ती ब्रह्मशांती येते. म्हणून सरोप शांती प्रमदे, अशी सरोप शांती आणि कांतू होऊन या स्वानंदी स्वरूपीचे नमसे. तू तिचा नवरा होशील अर्जुना आणि त्या कांती संग शांती संग लग्न करशील. तिचा कांतू होऊन नवरा होऊन तिच्या संग लग्न करून तो आपल्या स्वानंदात आत्मानंदात आत्मस्वरूपात रममान होशील. असं एकंदरीत तिथं भगवंताला सांगायचे. लक्षात आलं. आणि ब्रह्मशांती महत्वाची आहे ही विसरू नका. म्हणून तर नाथ महाराज काय शांती ब्रह्म आहे. त्यांना क्रोधाचा थारा किंवा उर्मी उठतच नव्हती. कोणला? बरं तुकोबर आहे ना. तुकाराम महाराज वैराग्याचे स्पेशलिस्ट आहे, नाथ महाराज शांतीचे स्पेशलिस्ट आहे, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचे स्पेशलिस्ट आहे. म्हणजे यांच्याकडे शांती भक्ती ह्या नव्हत्या का? मग ह्या होत्या. पण विशेषत्वानं गुणनाथांचा शांती ब्रह्म, ज्ञानोबारायांचा ज्ञान हे गुण आणि तुकाराम महाराजांचा वैराग्य गुण, नामदेवरायाचा भक्ती हे गुण हे विशेषत्वानं नांदत होते. म्हणजे बाकीचे वैराग्य शांती इतर ह्यांच्याकडे नव्हत्या का? आणि नसती तर तुकाराम महाराजाला गाढवावर बसून मिरवणूक काढल्याच्या नंतरही खेटराची माळ घालून मिरविल्याच्या नंतरही तुकाराम महाराज गरम झाले नाही. असं वर्णन आहे की नाही? त्यांना कुठे राग आला नाही. ब्रह्मशांती म्हणा अशी ही ब्रह्मशांती. आणि खरं तर जीवनाचा फल आहे, आपल्या मनुष्य जन्माचं फल आहे. आणि अशी शांती त्याचा प्रसाद प्राप्त झाल्यावर प्राप्त होते. कोणाचा? त्या विश्वात्म्याचा. त्या आता नाही काय, आता विश्वात्मके येणे वागेतने आणि तोषोनी मज द्यावे पसा यदाने. हे मला प्रसादिक दान द्या. असा प्रसाद कोणी मागितलाय? माऊलीनं. आणि ते प्रसाद आहे भाऊ हे स्वरूप शांती प्रमदे कांतू होणे स्वानंदी स्वरूपी तत्प्रसाद आहे. त्याच्या प्रसाद आणि हे प्रसाद माऊलीला मिळाला. त्यांनी विनंती केली देवाकर विश्वात्म्याकर आणि ते प्रसाद त्यांना मिळाला. मग आपल्याला मिळेल पण शरण जायला पाहिजे ना. काय जायला पाहिजे? शरण जायला पाहिजे. आता तिथं म्हणले ते काय तमेव 62व्या श्लोकात. 62वा श्लोक आहे 18व्या अध्यायातला. आणि पुढे 66वा श्लोक आहे. वाचले तुम्ही? वाचला का? त्याच्यामध्ये बरं काय तिथं काय म्हणले? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहं त्वा सर्वोपासेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. काय म्हणले इथं? सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे सर्व धर्माचा त्याग. धर्माधर्माचा आहे बरं का तिथं. सर्व धर्माचा त्याग कर म्हणजे सर्व धर्माधर्माचा त्याग कर. बरं काय? सर्व धर्मानं परित्यज्य माम मला एकम एकाला शरणम शरण व्रज म्हणजे सर्व धर्माचा त्याग करून मला एकाला तू शरण ये. बरोबर आहे ना? हो. काय मग काय काय होईल? अहम मी काय अहम त्वा सर्व पापेभ्यो म्हणजे मी तुला सर्व पापातून मोक्षयिष्यामि मुक्त करीन. मा शुचः शोक करू नको. तू शोक करू नको. मा शुच म्हणजे शोक करू. तू शोक करू नको. अर्जुना शोक करायची गरज नाही. म्हणजे घोर करू नको. शोक करू नको म्हणजे काय? शुच घोर करू नको. तू शुच म्हणजे विचार करायला कसं करू कसं करू कसं करू काही विचार करू नको. पण मला शरण ये. मला शरण आलास ना. अहम त्वा सर्व पापेभ्यो मी तुला सर्व पापातून बरं काय मोक्षयिष्यामि म्हणजे मुक्त करीन. मुक्त करीन. मा शुच शोक करू नको घेऊ नको असे देव म्हणू लागले. तिथं त्याच्यावर ओव्या कोणत्या कोणत्या?
हा आशा द्यायची दुःखाची बरोबर. व्याली निंदा दोरीते जैसे दैन्याचे दुर्भगत्व ही पहिली ओळी त्याच्यावरली. आशा दुःख देते. आशा काय देते आणि व्याली निंदा दुरीते. पापाला जन्म कोण देते? निंदा. बरोबर. आशा जैसे दुःखाते व्याली निंदा दुरीते. आणि जैसे दैन्याचे दुर्भगत्व, दुर्भगत्व आलं की दैन्य आलं. बरोबर आहे ना. आशा आली की दुःख आलं आणि निंदा केली की पाप आलं. हे जसं आहे तसं त्याच्या पुढे आता सिद्धांताची ही दृष्टांताची जाईल. हा तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक तेजोनी तेजी सकळिक धर्म. बरोबर आहे का नाही? काय तेजुनी तिची सकळ धर्म जात. मग सांगा स्वर्ग नरक सूचक अज्ञान आहे म्हणजे लक्षात आलं की नाही? नाही भाऊ. इतकं पुण्य केल्यावर, इतकी यज्ञ केल्यावर आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते. बरोबर आहे ना. म्हणून तर आणि ते संघ सत्यनारायण संघ यज्ञ बायको लागते. पण काय कर्मायला कर्मकांडात बायको लागते. बायको नाही बरोबर राहिलो. तुम्हाला यज्ञाला जर बसायचं असेल तर बायकोला सोडून जमत नाही. आता यज्ञ करायचं तुम्हाला एखादा तर हाताला कोण पाहिजे? बायकोच पाहिजे. कर्मकांड आहे. सत्यनारायण करायचा का? बायकोच पाहिजे. नाही भाऊ तिला सोडून जमत नाही. म्हणून तर हे डोसक्यात पक्क बसलेले नाही. असं हे स्वर्ग मिळवण्यासाठी हे लागतं. हो बायको नसली सुपारी तरी घ्यावी लागते त्या दिवशी. सुपारी कळलं का? काही बायकोला अडचण आली, ऋतुस्नात आहे, मग ते त्या दिवशी ब्राह्मण भाऊ म्हणतात ऋतुस्नात आहे. मग आता सत्यनारायणचं ठरविलं आहे. आता ठरलेला काऊन करायचं का? बामणाला रात्री सांगितलं, बामण येऊन बसला आणि अचानक असं झालं. मग काय? मग सुपारी घ्या. तुम्ही बसला असता ना कवा नाही का? तुमच्या सत्यनारायण जास्त होत नाही ते आमच्यात लई होत होते. आमच्यात महिन्याला करत होते आमचे वडील. पक्के काम होत होते. पक्के थोडे नाही. फलश्रुती जास्ती. हा? फलश्रुती लय फलश्रुती. भलताच नाथ महाराज तिथं त्याला धैर्य घेऊन गेले. त्याला पंढरपूर धैर्य भात खाऊ घालायच्या म्हणजे लंगड्या खोळ्या. तिथे लंगडे खोळे असतात ना त्या पायाच्या पायऱ्यावर. एक गावातला माणूस फुकट नेलं संग धरू करू लागायला. भगवान माल पाटील त्याला म्हणले माझ्या सांग चल भगवान तुला फुकट तिकीट काढतो, यायचं जायचं सगळं ते चहा पाणी खर्च करतो, तुम्हाला हे घेऊन आणि तिथं आपल्याला थोडी पंगत करायची आहे. मला येतो अण्णा. त्याला वाटतं दर्शन वगैरे देवाला काय आहे. गेलं ते गेलं. त्याच्या हातानं भात शिजणं, कुठाने करणं, हे करणं ते करणं, भात दही हे ते त्याला खाऊ घातलं त्या लंगड्या खोळ्याला. आणि तिथं ते मायपाटी समोर आला. तिथून आले आम्हाला ते म्हणतात तिथं म्हणून आले तुला माहित नाही ह्याला भात जेव घातला म्हणजे आपल्याला पुढे आणि ती दही भात मिळते. त्याला म्हणून आले पडला त्या भगवान देवाला दही भात खाव घ्या, देव स्वरूप घ्या, डोक्याला खाव घातल्या. या जन्मात दिलं तर पुढच्या जन्मात मिळते नाही मिळत नाही. म्हणजे काय आम्ही कुठून जन्मले? अज्ञानातून. या अज्ञानातून जन्मला. या अज्ञानाच बंद आहे. धर्माची टवाळ काय म्हणते धर्माचे टवाळ. हो अधर्म टवाळ पण धर्म दैवी टवाळ ते मिथ्या आहे ना. पाप मिथ्या आहे समजू नका. सापेक्ष पुण्य ही मिथ्या आहे ना. टवाळ म्हणजे मिथ्या. टवाळ म्हणजे काय? मिथ्या. आता ओवी सांगितले जातात कोणती ओवी? तैसे स्वर्ग नरक सूचक. तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. धर्माधिक म्हणले तिथं म्हणजे धर्माला जन्म देणारा अज्ञानच आहे बरं काय. अंतर सापेक्ष बरं काय. अधर्माला जन्म देणार अज्ञान. दोन्हीलाही जन्म देत ते कोण? अज्ञान. ते तेज म्हणजे धर्माचं टवाळ जे दाखविते का मिथ्या धर्माला दाखविणारा अज्ञानमुळे त्या अज्ञानाचा नाही काटा काढा अर्जुना असं म्हणायचे. म्हणजे कार्य निवृत्त करण्यासाठी कारण निवृत्त करावं.
कारण निवृत्त केलं की कार्याची निवृत्ती सहजच होते. त्याला म्हणतात कारणासहित कार्याची निवृत्ती. जर अवघड विषय बरं का, कोणाला अवघड वाटू देऊ नका. कारणासहित कार्याची निवृत्ती. हा, मग नुसतं कार्य जर संपविलं, कारण शिल्लक राहिलं तर ते नष्ट होत नाही. नष्ट होत नाही. झाडाला तोडायचे का, मुळासहित काढून टाका. वरून वरून तोडलं तर आणखीन फांदडे फुटल्याशिवाय राहत नाही. मुळातून नष्ट करा. तसं या धर्माच्या टवाळाला दाखविणारं कोण आहे? अज्ञान आहे. आणि ते अज्ञान नष्ट करा अर्जुना. अशी देव तिथं सर्व धर्मान परित्यज्य. त्या पदाचा अर्थ होते सर्व धर्मान परित्यज्य. हो, आणि सर्व धर्म. म्हणून डाव्या हाताला पत्नी घ्यावी, अमुक करावं, टमुक करावं, हे बसावं, हे बरं काय. आणि हे कोणासाठी बोलायलो? हे मुमुक्षूसाठी बोलणं माझं आजचं. आता जे बोलायलोय ह्याचा अर्थ तुम्ही संसारिक लोक घेऊन नका. तुम्ही बायकोला घेऊन बसत जा डाव्या हाताला. बसतोच आम्ही. नाही बसत जा, तरच तुम्हाला म्हणजे फळ मिळतंय. नाहीतर फळ मिळत नाही सांगायलो. स्वर्गाला जातच नाही. हा, संत नसल्या स्वर्गाला जात नसते. हा, नाही जात नाही. स्वर्ग मिळवायचा का धर्मपत्नी? रामानं सीताला घेतले की हो. नाही, सीता नव्हती जगात नेऊन सोडली तर सोन्याची कहाणी घेऊन करते ना. हो, कितीतरी सोन्यात केले. हा, बकळ गेले सोन्यात. बरं, देवाने बी या जन्मात दान केलं म्हणून कृष्ण अवतारात मिळाले असं वर्णन आहे की नाही? हो. मग तुम्हाला दान करायला काय हरकत आहे का? त्याला बायको दान केल्या, सोन्याच्या रोज एक बायको दान केली की नाही? हो. यज्ञात ब्राह्मणाला. मग पुढच्या जन्मात 16,000 मिळाल्या हो. असं वर्णन रामायणात नाही का? आहे. मग धिदळ्या वाचोनी फळप्राप्ती. फलप्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. बरोबर आहे महाराज. ह्या त्या जन्मात गेलं तर या जन्मात मिळतं हे नाही भाऊ, हे मात्र खरे. तुम्हाला जन्मच मिळवायचा असेल व्यर्थ, जन्म पाहिजे असेल तर मुक्त व्हायला ही बात नाही चालली. नाही. पण जन्म मिळवायचा असेल तर ते करावंच लागतं. त्याच्याशिवाय जन्म मिळत नाही. आणि जन्म मिळाला ते हे पुन्हा भोगायला मिळत नाही. हे लक्षात ठेवा. ते कशातून बी जन्म, अज्ञानातून जन्मलं हे खरंय. धर्म तरी अज्ञानातून जन्मला. जन्म द्या तरी पुण्यात्मक कर्म आहे. वाईट नाही ना, वाई नाही, वाई नाही. हो. रामाची सीता जंगलात नेऊन सोडल्यावर अगस्त्य ऋषीला आले. अगस्त्य ऋषीला विचारलं रावण कोण आहे? ते म्हणले रावण त्याची उत्पत्ती मला तुला माहित असो मला विचारतोस तू. अज्ञानाचं सोंग घेतोस तू, सर्वज्ञ देवा. तरी पण मला विचारतोस मला मोठेपणा वाढविण्यासाठी. तरी तुला मी सांगतो. मग ते ब्रह्मदेवाची उत्पत्ती, ब्रह्मदेव त्याचा पोरगा रावण असं काही ती उत्पत्ती सांगितली. मला वाटतं हो ना. पहिला ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचा पुलस्तीचा पौलस्तीचा रावण. ब्रह्मदेवाचा कोण पडला आहे? पंतू आहे, पत्रुंड आहे. चौथी पिढी. हा, मग रावण ब्रह्मदेवा. मग रावण बाबा मला माहितच नव्हतं. तो ब्राह्मण कुळात नाही, फक्त वाईट वागला, मांस खाल्लं, दारू पिली म्हणून राक्षस ठरला गेला. वास्तविक ब्राह्मण आहे. मेरा ब्रह्म राक्षस म्हणा. जाणवं होतं ना रावणाला? नव्हतं काय होतं? जाणवं होतं. ब्रह्म राक्षसाला जाणवं असते तर लक्षात आलं की नाही? मांस खात होते नाही राक्षस, पण जाणे होते महाराज. आणि जाणवं असायला पाहिजे. वैदिक आहेत तुम्ही, हे कळायला पाहिजे. रावणाला जाणव. आणि म्हणून वेदाची विभागणी केली बिचाऱ्यानं. वेद विभागन केलं, विभाजन केलं त्याला. जाणवं होतं त्यात. मग राक्षस ब्रह्म राक्षस आहे. बाबा मला पाप लागलं, मग आता मी काय करायला पाहिजे पाप निवृत्ती असतं. ते म्हणले वा तुला कशाचं पाप? आता त्याला पापण पुणे कुठे? ईश्वर आहे ते. पाप पुण्य नाही तरी पण लोकसंग्रहार्थ. कशासाठी? लोकायला मार्गदर्शन करायचं. म्हणजे त्यांनी वागलं तर आपण वागतो ना. हो, हे देत आचरती. याच्यासाठी राम म्हणले काय करावं लागेल मला हे पाप क्षरण करण्यासाठी? ते म्हणजे अश्वमेध यज्ञ करावं. मग अश्वमेध यज्ञ करतो म्हणले. ठरलं. वशिष्ठाला विचारलं. ते म्हणले नैमिषारण्यात अश्वमेध यज्ञ करू. कुठं? नैमिषारण्य. त्यांचा ते यज्ञ नैमिषारण्यात झालेल्यावर काय अयोध्येत नाही झाला. लखनौ म्हणजे खरं जुनं नाव आहे लक्ष्मणपूर. त्या गावाचं नाव काय जुनं? हो, इतिहासात पहिलं नाव आहे त्याचं लक्ष्मणपूर. त्या इस्लाम लोकांना राज्य केलं, नाव करून थोडं लखनौ. त्याला खपत नव्हते आपले नाव. हो, काहीतरी इंद्रूप करून पाहिजे लखनौ. उगाचच केलं. हो,
लक्ष्मणला ते लक्ष्मण कोण म्हणतात लखन. रामायण सांगणारे हिंदी भाषेतले लोक ते लक्ष्मण नाही म्हणून हे संस्कृत शब्द आहे लक्ष्मण. लक्ष्मण कसा शब्द आहे? संस्कृत आहे. त्याच्यात अर्थ आहे ना. हा ज्याचं लक्षात मन आहे त्याचं नाव लक्ष्मण आहे ना. कशात मन आहे? लक्ष्मण म्हणजे लक्षात मन असलं पाहिजे, त्याचं नाव लक्ष्मण आहे. पण इथं ते लखनौ त्या लखनौ अयोध्येपासून 90 काहीतरी किलोमीटर आहे बा. त्याच्यापुढे सीतापूर जिल्हा. सीतापुराच्या तिथून फाटापूर सैन्य मिसळण्या 40 किलोमीटर मला जायचं. तिथं रामाचा यज्ञ ठरला. वशिष्ठाला विचारलं. वशिष्ठ म्हणले रामा बायको असल्याशिवाय यज्ञ करता येत नाही. यज्ञाला बायकोला. आता रामाजवळ तर बायकोने ती जंगलात नेऊन सोडली होती ना. बरं ते आपल्यावर थोडीच होते. आज नेऊन सोडली उद्या आणा. एक वर्षी बुवा आहे. बुवा कसा आहे? एक होय नाही भाऊ. राग सोडली कुठं बाहेरला. आपण हो उद्या घेऊन आला. हेच जातं सासूरवाडला. हे तर ते आणायचा पुन्हा. आपलं त्याचा काही फरक आहे. राम मग गावातले लोक का नाही आणि काय गावाच्या लोक आहे का नाही काही चर्चा निघाली का नाही उगवच ते मनाची तर्क करावी. आणि रामप्रभू स्वतः CID झाले. रामप्रभू हुशार होते हो. बघा आता कोण्या पोलिसाला रात्रच्या झालं नाही बोलणार नाही. स्वतः CID चं रूप घेतलं. गावात काय चर्चा आहे बघूला. ते एका वाट्यावर बसले तर 10-5 लोक बरं काय आणि तिथे चर्चा निघाली. अय माधव दादा ये बोलते मी कोण काढलो बसा. बसले. आपला राजा यज्ञ करणार आहे म्हणा. एक जण म्हणलं. दुसरा म्हणला माया खाणं आलं बाबा यज्ञ करणार. तिसरा म्हणला काय आता यज्ञ करतोय यज्ञाला बायको लागते या असे बामण म्हणते. तर बायको असल्याशिवाय यज्ञ होत नाही. आणि काय आता यज्ञ करील टाइम संपलाय हो.